नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज एक प्रकरणामध्ये महत्त्वाचा निकाल लातूर जिल्हा न्यायालयाने दिला आहे। बोरगाव काळे येथील ॲट्रॉसिटीच्या एका प्रकरणामध्ये 2 आरोपींना शिक्षा झाली आहे। त्यामध्ये 6 महिने जेल आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंड अशी शिक्षा माननीय न्यायाधीशांनी सुनावली आहे। या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। दलित मुलींची छेडछाड करणाऱ्या 2 आरोपींना 6 महिन्यांची शिक्षा व 10,000चा दंड। ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा। नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेने न्यायालयाचे मानले आभार। 3 वर्षापूर्वी बोरगाव काळे तालुका लातूर येथे मुलींची छेड काढणाऱ्या 2 आरोपीस लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 महिन्याची शिक्षा व प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। बोरगाव काळे येथील आरोपी अशोक शिवाजी अडसूळ वय 28 वर्ष व आरोपी बाळू उर्फ विजय भगवान लोहार वय 25 वर्ष या दोघांनी मुरुड येथे मुली शाळेत जात असताना मुलींची छेडछाड केली होती। फिर्यादीने आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये मुरुड येथील तक्रार दिली होती। पोलिसांनी तपास करून भादवीच्या कलम 354D ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याचे कलम 3(1) RSW 3(5) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 12 नुसार दोषारोपपत्र लातूर न्यायालयामध्ये दाखल केले। या प्रकरणामध्ये नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे महासचिव डॉक्टर केवल उके तसेच राज्याचे सचिव वैभव गीते यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे पदाधिकारी राज्य निरीक्षक दिलीप आदमाने, विभागीय सहसचिव सोमनाथ ढगे, विभागीय उपाध्यक्ष संजय माकेगावकर, लातूर जिल्हाध्यक्ष पवन कांबळे, सदस्य रानबा वारकरी यांच्या अथक परिश्रमाने विशेष खटला क्रमांक 25/2022 यामध्ये विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रेमानंद D देडे यांची नेमणूक करण्यात आली होती। विशेष सरकारी वकील यांनी न्यायालयामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासले। न्यायालयामध्ये पीडित मुलींची साक्ष महत्त्वाची ठरली। तसेच परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तपास अधिकारी यांची साक्षी व फिर्यादी यांच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरून विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला। त्यांना ॲडव्होकेट DR सूर्यवंशी व किरण गायकवाड तसेच पोलीस पैरवीचे काम पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान शेख पोलीस ठाणे मुरुड यांनी सहकार्य केलेल्यावरून माननीय न्यायालयाने आरोपी 6 महिने शिक्षा व प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। सदर न्यायालयाचा निकाल सर्व मुलींना भावी जीवनामध्ये दिलासा देणारा ठरला आहे। नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस NDMJ या सामाजिक संघटनेचा एकमेव उद्देश ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये आरोपीच्या शिक्षेचे प्रमाण वाढावे व अनुसूचित जाती जमातीवर होणारे अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे आणि समाजामध्ये ॲट्रॉसिटीचा गैरसमज दूर व्हावा म्हणून न्यायालयाने दिलेला निर्णय हा सरकारी वकिलांना ॲट्रॉसिटी खटल्यात योग्य काम केल्यास आरोपींना शिक्षा होते हे सांगणारा आहे। आपल्यासोबत आहेत या ॲट्रॉसिटी खटल्यातील विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रेमानंद देडे। ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। मी ॲडव्होकेट प्रेमानंद देडे, विशेष सरकारी वकील लातूर। गेल्या 3 वर्षापूर्वी बोरगाव काळे येथे शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थिनींना 2 आरोपींनी छेडछाड केली। त्या संदर्भात पीडित मुलींच्या वडिलांनी मुरुड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। त्यानंतर मुरुड पोलीस स्टेशनने कलम 354D कलम 12 बाल प्रतिबंधक कायदा अंतर्गत व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत पूर्ण तपास करून चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये दाखल केले। त्यानुसार सदरचे प्रकरण माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्याकडे चालले। विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट TD देडे यांनी एकूण 8 साक्षीदार तपासले। त्यामध्ये पीडिताची साक्ष ही महत्त्वाची ठरली। त्यानुसार माननीय न्यायालयाने आरोपीस 6 महिने शिक्षा व प्रत्येकी 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या संदर्भात सविस्तर सांगायचं म्हणजे ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने त्यांचे प्रमुख ॲडव्होकेट केवलजी उके साहेब, वैभवजी गीते साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पदाधिकारी सोमनाथजी ढगे साहेब, त्यानंतर दिलीप आदमाने साहेब, रानबा वारकरी, त्यानंतर पत्रकार
संजयजी माकेगावकर साहेब यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे विशेष सरकारी वकील संघटनेच्या वतीने या प्रकरणात नेमावे म्हणून पाठपुरावा केला. त्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांनी विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट PD देडे यांची नेमणूक केली आणि त्यानुसार विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांनी पूर्णपणे यशस्वीरित्या काम पाहिले. त्यानुसार सरकारी पक्षातर्फे सर्व साक्षीदारांची साक्षी माननीय न्यायालयाने ग्राह्य धरून दिनांक 29/5/2025 रोजी आरोपींना 6 महिन्याची शिक्षा व प्रत्येकी 5,000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावली. नमस्कार, मी दिलीप आदमाने, नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस राज्य निरीक्षक या पदावर काम करतो. गेले कित्येक वर्षापासून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि दलितावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासंदर्भात कायदेशीर काम करते. त्या अनुषंगाने बोरगावमधील एक केस झाली होती. त्या केस संदर्भात संघटनेने पाठपुरावा करून माननीय प्रेमानंदजी देडे यांना विशेष सरकारी वकील नियुक्त करायला लावले आणि या लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच एक निकाल हाती लागला आणि ते म्हणजे विशेष सरकारी वकिलाच्या माध्यमातून एक पीडितांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी संघटनेने वकील साहेबाच्या मदतीने केलेलं आहे. ती एक लातूरमध्ये एक आगळीवेगळी घटना घडली आणि त्याचा निकाल आणि त्याचा निर्णयही चांगल्या प्रकारे लागला आहे. इथून पुढेही या निकालाच्या वतीनं सरकारी वकिलांनाही लक्षात घ्यावं की आजपर्यंत सरकारी वकिलाच्या काही निकाल लागतच नाही, पण प्रथमतःच विशेष सरकारी वकील नेमणूक होणे आणि त्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे निकाल लागणे ही कायदेशीर आणि अभिमानाची स्पष्ट संघटनेच्या वतीनं होत आहे. म्हणून विशेष वकिलांचं पूर्णतः आभारी आहोत. 2022मध्ये बोरगाव काळे येथील प्रकरणामध्ये जो अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याच्यामध्ये आम्ही इतर वकिलावर येथे काही साक्षी असतील किंवा प्रकरणामध्ये असतील काही केस अभावी दुजाभाव करणे इतर काही असेल, त्याच्यामुळं आम्ही समाधानी नव्हतो. म्हणून आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीने जिल्हाधिकारी व समाज कल्याण आयुक्त यांच्यासोबत एक पत्रव्यवहार करून आमच्या मनपसंतीचा एखादा विशेष सरकारी वकील नेमणूक व्हावे म्हणून आम्ही निवेदन केलं. ते जिल्हाधिकारी साहेबांनी तत्वतः मान्य केलं व ॲडव्होकेट प्रेमानंदजी देडे साहेब यांची नियुक्ती केली व त्यामुळं येथील बोरगाव काळे येथील प्रकरणामध्ये देडेसाहेबांकडून न्याय मिळण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला. आमच्या संघटनेचा एक उद्देश आहे की ॲट्रॉसिटी प्रकरणामध्ये आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या उद्देशाने संघटना काम करते. परंतु सरकारी वकील हे ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा होईल असं काम बघत नाहीत. म्हणून संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर विशेष सरकारी वकील नेमणूक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये बोरगावमध्ये जी घटना आहे त्या घटनेमध्ये आम्ही विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट प्रेमानंद देडे यांची नियुक्ती करण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि संघटनेच्या वतीने त्यांची नियुक्ती झाली आणि ह्या प्रकरणामध्ये माननीय ॲडव्होकेट साहेब देडे साहेबांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं.